बालसाहेब भाऊ आणि आप्पा लही झाल्या यांच्या मोठ्या मोठ्या गप्पा। नको आता ही मोठी मोठी नावे, नको आता ही मोठी मोठी नावे, आम्हाला हवेत जितेंद्र भावे। याचंच घेणार। अरे फुकटचं आणि चोरीचं लुटीचं आमदारकीचं नको आम्हाला। अरे आमदारकीचं लुटीचं नको आम्हाला। अरे आमदारकीचं लुटीचं पेन्शन पेन्शन लुटीचं नको आम्हाला। लुटीचं नको आम्हाला। लुटीचं नको आम्हाला। लुटीचं नको आम्हाला। घेणार आम्ही फक्त कामाचं, घेणार आम्ही फक्त कामाचं, घेणार आम्ही फक्त कामाचं। नाशिक पूर्व मध्ये जी सगळी अनागोंदी मागच्या काही वर्षांपासून काही दिवसांपासून दिसते, आज नाशिक पूर्व मधला एकही रस्ता चांगलाच नाहीये। नाशिक पूर्व मधल्या जे गार्डन असतील त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे। याच्याच बरोबर अवैध धंदे हे खूप मोठ्या प्रमाणावर या नाशिक पूर्व मध्ये वाढलेले आहेत। तर याला चाप बसवायचा असेल तर परिवर्तन आता झालं पाहिजे, आणि परिवर्तन जर करायचं असेल तर एक आश्वासक आणि शाश्वत पर्याय म्हणून जितेंद्र भावे सर जे गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांची सेवा करतायत आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार करण्यासाठी ते धडपड करत असतात। सर्वसामान्य घरातला एक चांगला उमेदवार यावेळेस नाशिककरांसाठी पूर्व विधानसभा क्षेत्रात मिळालाय। नक्कीच माझं मत सुद्धा यावेळेस जितेंद्र भावे सरांना सीसीटीव्ही कॅमेरालाच असेल। मत भावे सरांना आहे, याची 2-3 कारणं आहेत। भावे सर एकतर 0 बजेट मध्ये लढतायत, एकतर आमदार झाल्यानंतर ते घर सोडणार आहेत। एक महत्वाची आपली नाशिकची गंगा जी गोदावरी ती पूर्ण स्वच्छ करणार आहेत, आणि जे पेन्शन आमदार झाल्यानंतर ते पेन्शन घेणार नाहीयेत। जे सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगल्या गोष्टी आहेत ते भावे सर करणार आहेत। त्यामुळे माझं संपूर्ण मत भावे सरांना असणार आहे। तर काय सांगाल? काही नाही, आता धनशक्ती म्हणायला सुद्धा लाज वाटते। धनाची बौछार आहे आणि हे पैसे आमचे। तुम्ही जे पैसे वाटताय ते पैसे आमचे, दुसरं कोणाचे नाहीये। तुम्ही म्हशीचं दूध काढताय, म्हशीला पाजताय, जनतेला भ्रमित करण्याचा तुमचा प्रयत्न आहे। पण जनता प्रचंड जागरूक झालेली आहे। सगळ्या राजकीय नेत्यांचा, राजकीय पक्षांचा दंगा नाच जनतेनं नुकताच गेल्या 5 वर्षामध्ये पाहिलेला आहे। कोण कोणाशी युती करतं, ताबडतोब ती युती काहीतरी कारण सांगून तोडतं, आणि एकमेकाचे विरोधी असलेले लोक एकत्र परत राज्य करतात। आणि सगळ्या विरोधी लोकांनी एकत्र बसून 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला। त्याच्यामध्ये फक्त भ्रष्टाचार, पहिल्या 2.5 वर्षाच्या काळात 100 कोटीचे मंत्र्यांना टार्गेट, त्याच्यानंतरच्या मंत्र्यांना 200 कोटीचे टार्गेट, आणि नको असलेले लोक एकमेकाला एकत्र आले आणि त्यांनी सगळा राजकारणाचा धंदा केला। आज विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, त्याच्यामध्ये एक दहशत पसरवण्याचा प्रयत्न दरवर्षी जसा होतो तसाच यावेळेला पण दर निवडणुकांना जसा प्रयत्न होतो तसाच झाला। पैशाचा महापूर ज्याच्याकडे आहे, जो महापूर खडू शकतो पैशांचा, तोच निवडणुका लढवू शकतो। ही अंधश्रद्धा पसरवण्यात आणि हा भ्रम पसरवण्यात या सगळ्या धनदांडग्या आणि प्रस्थापित राज्यकर्त्यांना, त्या सगळ्यांना हे माहिती आहे कसं करायचं ते, त्याच्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे। त्याचा आम्ही धिक्कार करतो, विरोध करतो। त्याचबरोबरीनं प्रशासनातले काही लोक अंतस्थ त्यांना मिळालेले असतात, त्याच्यावरही प्रकाशझोत टाकला पाहिजे। लोकशाही राज्य आहे हे फक्त नावाला आहे का? लोकशाही आहे तर लोकांचं राज्य ठेवा ना। लोकांची शाही नाही, राजेशाही झाली। साधारण 100-150 कुटुंब फक्त आहे ना, नंगा नाच करताय पूर्ण राज्यभर। ते थांबवण्याचं काम निर्भय महाराष्ट्र पार्टी करते। माझ्या निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये सगळे कार्यकर्ते निर्व्यसनी आम्ही कोणाच्याही मदती विना 0 बजेट इलेक्शन लढवतोय। आणि मी एक वचन दिलेलं आहे नाशिककरांना, मी जर आमदार झालो
तर 1 वर्षात गोदावरी नदी स्वच्छ पाण्याने प्रवाहित होईल. 5 वर्ष मी घरीच जाणार नाही, बिलकुल घरी जाणार नाही. रोज रात्रंदिवस 24 तास 365 दिवस रस्त्यावर काम करत राहणार आहे. आणि या झिरो बजेट इलेक्शनच्या माध्यमातून जनतेच्या मनातील निवडणुकांची भीती कायमची नष्ट करणार आहे आम्ही. वंदे मातरम.